ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पुण्याच्या लोहगडावरील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। फोटोची पोस्ट देताना केतन अग्रवाल घसरून दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली। होणाऱ्या भावी पत्नीसह तिच्या प्रियकराला या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। गुरुवारी होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता। त्यानिमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते। त्यावेळी फोटोची पोस्ट देताना केतन घसरून पडला असेच समोर आले होते। मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचे उघड झाले। होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचे तपासांती स्पष्ट झाले। एका सीसीटीव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यामुळे दोघांनी केतनची हत्या केल्याचे उजेडात आले। तसेच लोहगडावर आधी केतन आणि सिया पोहोचले, त्यानंतर चेतनही लोहगडावर दाखल झाला होता। तसेच केतनला लोहगडावरून ढकलण्याच्या आधीचा फोटो समोर आला आहे। या फोटोमध्ये चेतनने तोंडावर काळं मास्क, अंगावर हुडी, डोक्यावर हेडफोन्स घालून लोहगडावर एंट्री केली। तसेच केतनचे चेतनकडे लक्ष जाऊ नये यासाठी तेव्हा एकमेकाच्या बाजूने जातात तेव्हा सिया लगेच पाठमोरी उभी राहते, त्यामुळे केतनचे लक्ष सियाकडे जाते। पोलिसांनी संशयित आरोपी चेतन चौधरी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकावर प्रेम होते, मात्र सियाचे लग्न केतन अग्रवाल सोबत ठरले होते। सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, यामुळे या दोघांनी मिळून केतनचा कट काढण्याचा रस ठरला। सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरवण्याच्या बहाण्याने नेले। नंतर प्रियकर चेतन चौधरी यालाही तेथे बोलावून घेतले। लोहगड किल्ल्यावर दोघांनी केतनला डोंगरवरून खाली ढकलून दिले व त्याचा खून केल्याचे चेतनने चौकशीत सांगितले। बालीचा बेत फसल्यानंतर 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते, मात्र त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्याने किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पुन्हा होऊ शकला नाही। 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबियांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते, मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडाला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला। ठरलेल्या कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता। केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यांच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर।